श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. या व्हिडिओमध्ये आपण श्रीपाद श्री वल्लभांचे अवतार कार्य पाहणार आहोत. गंगा यमुना या पवित्र नद्यांच्या तीरावर वसलेल्या कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वास्तव्याला होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबिका. ते ब्राह्मण दाम्पत्य दुःखी होते. त्यांची अपत्य जगत नसत. कालांतराने त्यांना एक पुत्र झाला, पण तो मतिमंद होता. त्याचे विद्याभ्यासात लक्ष नव्हते. तो मतिमंद असला तरी जात्याच हूड होता. वेदाध्ययन न करता दिवसाचा बहुतेक वेळ तो गावात उनाडक्या करण्यात घालवत असे. परिणामी ब्राह्मण त्याला मारझोड करत असे. तो रडू लागताच ब्राह्मणी आपल्या पतीला म्हणे की त्याला मारण्याचे तुम्ही थांबवले नाही तर मी प्राणत्याग करीन. ब्राह्मणाचा निरुपाय झाला. त्याने मारझोड थांबवली, पण अल्पावधीतच किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तो हे जग सोडून गेला. अंबिका पतीच्या वियोगामुळे अतिशय दुःखी झाली. पित्याच्या मृत्यूचा त्या वाण मुलावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. शेवटी ती एकुलता एक मुलगा अत्यंत मूढ निघाला म्हणून जीवनाला वैतागून गंगेत मुलासह देहत्याग करण्यास सिद्ध झाली होती. श्रीपाद श्रीवल्लभही त्यावेळी गंगा स्नानासाठी तेथे आले होते. त्यांची तेजोमय प्रसन्न मूर्ती पाहून देहत्यागापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असा विचार करून अंबिका मुलासह त्यांच्याजवळ आली व आपल्या प्राणत्यागाचा हेतू प्रकट करून त्यांना म्हणाली की स्वामी, पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा व सर्वांना पूज्य तसेच वंदनीय पुत्र मला होऊन दे. त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ तिला म्हणाले की शनिप्रदोषाच्या दिवशी म्हणजे ज्या शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी तू शंकराची मनोभावे पूजा कर. तुझी मनोकामना पूर्ण होईल. श्रीपाद श्रीवल्लभांनाच कालांतराने नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घ्यावयाचा होता व त्याची ही पूर्वपीठिका अशा प्रकारे तयार झाली होती आणि ती सांगण्यासाठीच श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र गुरुचरित्राच्या कर्त्याने म्हणजेच सरस्वती गंगाधरांनी आपल्या ग्रंथात दिले आहे. अनेक कार्यकारणासी अवतार घेऊ परियेसी वेश धरुनी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती या ओव्या या दृष्टीने चिंतनीय आहेत. कुरवपुरात घडलेल्या आणखी एका विचित्र घटनेचे धागेदोरेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील अवतारपटाशी जोडले जावयाचे होते. कुरवपुरात एक धोबी राहत होता. रोज प्रांतकाळी कपडे धुण्यासाठी घाटावर आल्यावर त्याला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडत असे. त्यांच्या तेजोमय मूर्तीला रोज भक्तिभावाने वंदन करून तो कपडे धुण्याचे काम करत असे. एक दिवस त्या रजकाच्या उत्कट भक्तिभावावर संतुष्ट होऊन सुखे राज्य करी आता असा आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला दिला. त्यावर त्या रजकाने म्हणजे धोबीने राज्य उपभोग आपण पुढील जन्मी भोगू असे श्रीपाद श्रीवल्लभांना विनम्रपणे सांगितले. तेव्हा तू पुढील जन्मी राजा होऊन मला भेटशील असे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला म्हणाले. यावरून असे स्पष्ट दिसते की वासना या मोक्ष मार्गात अडथळा निर्माण करतात. त्या दरिद्री रजकाला गंगेत जलक्रीडा करणाऱ्या यवन राजाचे वैभव पाहून राज्य उपभोगाची वासना निर्माण झाली. ती ओळखूनच श्रीपाद श्रीवल्लभांनी तू पुढील जन्मी राजा होशील असा वर त्या रजकाला दिला. वासनांचा क्षय केवळ हट्टाने होत नाही, तो भोगूनच करावा लागतो. निववावी इंद्रिय सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढती केवळ जन्मांतरी परियेसा या ओव्यांचे मर्म हेच आहे. त्यानंतर आश्विन वद्य 121350 या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ गंगेत अदृश्य झाले. परंतु त्यानंतरही आपण अदृश्य रूपाने भक्तांच्या पाठीशी उभे आहोत याचे प्रत्युत्तर दाखवण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांनी वल्लभेश नामक एका भक्ताला चोरांच्या तावडीतून वाचवल्याची एक आश्चर्यजनक कथा गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायात आहे. श्रीपाद श्रीवल्लभांविषयी गुरुचरित्रात याहून अधिक माहिती मिळत नाही. तथापि त्यांनीच कालांतराने नृसिंह सरस्वती या नावाने नवा अवतार धारण केला अशी दत्तभक्तांची दृढ श्रद्धा आहे व तिला पोषक असे अनेक भक्कम पुरावे नृसिंह सरस्वतींच्या दिव्य चरित्रात वाचवयास मिळतात. श्रीपाद श्रीवल्लभ आजही सूक्ष्म देहाने खऱ्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करीत असतात, यात मुळीच शंका नाही. कलियुगातील दत्तात्रयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी 13व्या शतकात जन्म घेतला असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लिम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुनर्स्थापना व्हावी या उद्देशाने श्री दत्तात्रयांनी हा अवतार घेतला. त्यावेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता.
अशा वेळी इसवी सन 1320मध्ये श्री दत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल 30 वर्षांचा होता. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचे जन्म ठिकाण. तेथून ते कुरोपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतार काळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्री दत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. श्रीपाद राजशरण प्रपद्ये हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे. श्रीपादांनी भक्तांना सांगितलेली 12 अभयवचने पुढील प्रमाणे आहेत. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. मनोवाक काय कर्मना मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. श्री पिठिकापूरमध्ये मी प्रतिदिन मध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूद्वारे तुम्हाला प्राप्त होतो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो. तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांची सांगितलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.